नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुनने एक मिशन हाती घेतलेलं आहे, ते म्हणजे पेंडंट. जो एस पेंडंट आहे त्याचा अर्धा तुकडा मिळवणं हे सायली अर्जुनचं मिशन आहे आणि काहीही झालं तरीही ते पेंडंट मिळवायचंच आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे. तर इकडे प्रियाची मात्र वाट लागणार आहे, कारण प्रिया हे गोड गोड बोलणं कंटाळलेली आहे आणि तिने आता तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर दाखवायला सुरुवात केलेली आहे. तर प्रिया इकडे विचार करत बसलेली असते. ती म्हणत असते की नाही, मला खात्री होती ते दोघं जण होते ना ते साक्षीबद्दलच बोलत होते. त्याच्या पुढचं मी ऐकू शकलेली नाहीये, कारण तिथं ती प्रतिमा टपकली ना, तिथं कल्पना टपकली आणि त्याच्यामुळे मी हे सगळं ऐकू शकलेले नाही. हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन जो आहे तो तिथे येतो आणि मग प्रियाला म्हणत असतो की काय झालं. तेव्हा तन्वी म्हणते की मी बाहेर चाललेली आहे. हे सगळं ऐकल्यानंतर अश्विन म्हणत असतो बाहेर म्हणजे, तेव्हा ती म्हणते आईबाबांकडे जाते ना. त्यावर अश्विनचं असं म्हणणं असतं चल मी सोडतो तुला जाता जाता, मी तिकडेच चाललं ना हॉस्पिटलला. तेव्हा ती म्हणत असते अरे गरज काय आहे, माझी मी जाते ना, तू कशाला माझ्या मागे मागे करतोयस. तेव्हा इकडे अश्विनचं असं म्हणणं असतं की अगं मी जाणारच आहे, जाता जाता तुला ड्रॉप करेल, एवढं काय त्याच्यामध्ये. तो मात्र व्यवस्थित बोलत असतो आणि हिला मात्र अजिबात ऐकून घ्यायचं नसतं. हिचं असं म्हणणं असतं की नाही माझी मी जाईल, तू माझ्यासोबत यायची अजिबात गरज नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच प्रिया मात्र वसकून बोलत असते, तिला अश्विनची अडचण होते अशा उद्देशाने तिचं बोलणं चाललेलं असतं. परंतु अश्विन मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो अगं मी सोडतो तुला, चल तू चल. पण ती काय ऐकतच नसते. तिचं असं म्हणणं आहे की नाही मी नाही येणार, माझी मी जाते, कारण मला काही ठिकाणी जायचं आहे, तुझा उगीच वेळ वाया जाईल, तू हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. अशी नाटकं सुरू होतात आणि तिथून सटकून ती खाली येते. तेव्हा मात्र पुढे आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी आणि त्याचबरोबर कल्पना दोघीही हॉलमध्ये असतात आणि प्रियाला खात्री असते की ह्या दोघी जणी मला आता तिथे विचारणार. असं म्हणता त्याच क्षणी प्रियाला तिथं विचारलं जातं की अगं कुठं बाहेर चालली का. तेव्हा प्रिया म्हणते की हो बॅग लावून दाखवायला चालली, आणि हे सगळं वसकून बोलते, कारण सुभेदारांच्या घरामध्ये अशा आवाजात कोणी बोललेलं नसतं. आणि ही गोष्ट मात्र पूर्णाजी आणि कल्पना दोघींनाही एकाच वेळी खटकते. त्या दोघी जणी म्हणतात काय तुला नीट बोलता येत नाहीये का, म्हणजे हे सगळं काय चाललंय तुझं. तेव्हा ती म्हणत असते की हो अगं तसं नाही अगं, मी ना मस्करी केली, ते बॅग लावून दाखवायला वगैरे. पूर्णाजी आणि कल्पना दोघींनाही कळलेलं असतं की ही मूर्ख मुलगी कशी बोललेली आहे ते, कारण काहीही झालं तरीही हिच्या बोलण्यातून जाणवलेलं असतं की ही जे काय बोललेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा अर्थ आहे आणि म्हणूनच त्या दोघीही पाहू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे सायली पूर्णाजी आणि कल्पना म्हणत असतात की नक्की तुझं चाललेलं काय आहे, तुझ्या वागण्याचा अर्थ काय आहे, हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की मी कुठं काय केलेलं आहे, मी तर तुम्हाला सहज बोलले होते ना, मस्करी केलेली होती. पण या दोघींना मात्र खटकलेलं असतं, कारण प्रिया ओरडूनच बोलली. ही गोष्ट मात्र त्यांच्या लक्षात आलेली असते आणि तेव्हा मात्र प्रियाच्या बाबतीत त्या विचार करू लागतात. प्रिया नक्की अशी का वागत आहे हा प्रश्न मात्र त्यांना पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजीचं असं म्हणणं येतं की नाही काहीही झालं तरीही ही मुलगी जे काही बोललेली आहे, ही मुलगी जे काही वागत आहे त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हिने सगळं जे काही करत आहे ते नाटक करत आहे आणि हिचं हे जे नाटकी वागणं आहे ते मात्र आता समोर आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. ती म्हणत असते की मी कुठे जाणार आहे, एकतर माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीकडे जाते किंवा आईबाबांकडे जात असते, निघाले मी बाहेर, असं ती बोलून जाते. तेव्हा मात्र घरातल्या ह्या सगळ्यांना कंटाळा आलेला असतो, कारण हे जे काही हिचं वागणं आहे ते पूर्णपणे खोटं आहे. ही गोष्ट मात्र चांगलीच लक्षात आलेली असते आणि आता ती पर्स घेऊन तशीच निघते. पूर्णाजी आणि कल्पना दोघीही पाहत राहतात, कारण काहीही झालं तरीही आजचं जे काही वागणं असतं प्रियाचं ते त्यांनाही खटकलेलं असतं आणि त्यांच्याही लक्षात आलेलं असतं की हे सगळं जे काही घडत आहे ना या सगळ्याला कारणीभूत नक्कीच काहीतरी असं आहे. प्रिया आता तिथून उठलेली असते, कारण तिने ठरवलेलं असतं की पहिलं साक्षी आणि महिपत यांची भेट घ्यायची आणि त्यांना भेटूनच या गोष्टी सांगायच्या, असं प्रियाने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळं प्रिया त्यांची भेट घेण्यासाठी आता त्यांच्या घरी आलेली असते आणि ती सांगत असते. ती अगदी छान अशी रंगून स्टोरी सांगत असते. चैतन्य, सायली आणि अर्जुन रूममध्ये बोलत होते, मी त्यांच्या रूमच्या बाहेर गेले आणि मग तिथे कान लावून ऐकू लागले. तेव्हा त्यांचं बोलणं साक्षीबद्दल चाललेलं. महिपत अगदी कान लावून ऐकत असतो की आता ही नक्की पुढे काय सांगणार आहे, नक्की हिला काय कळलेलं आहे. आणि तेव्हा प्रिया म्हणते की नाही. तेवढ्यात कल्पना आली आणि गोंधळ झाला.
इकडे सायली आणि अर्जुन पोहोचलेले असतात त्यांचं जे मिशन पेंडंट असतं त्यासाठी. सायलीने वेश बदललेला असतो आणि आता तिला साक्षीच्या घरात घुसून ते पेंडंट आहे ते अगदी शोधायचं असतं. घरात म्हणजे अगदी साक्षीच्या बेडरूम पर्यंत जायची वेळ सायलीवरती आलेली असते. इकडे महिपत म्हणतो, काय खरंच मोठी बातमी घेऊन आलीस ग तू, एवढी हुशार आहेस ना, खरंच मानलं पाहिजे तुला, असं म्हणत महिपत हा प्रियाला बोलू लागतो. प्रियाला म्हणत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की मला जे कळलं ते मी सांगायला आले ना तुम्हाला, तुम्ही माझ्याशी का असं बोलत आहात. तेव्हा मात्र महिपत म्हणतो, मग काय करू सांग ना, तुझ्याशी कसं बोलू म्हणजे तुला कळेल, तू एवढी चांगली बातमी घेऊन आलीस ना माझ्यासाठी, मग कसं बोललं पाहिजे तुझ्याशी, असं महिपत तिला बोलत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, मी काय चुकीचं केलंय, तुम्ही माझ्यावर का ओरडून येत आहे. तेव्हा महिपत म्हणत असतो की तुला कळतंय का, तुला अक्कल आहे का, तुला आम्ही त्या घरात कशासाठी पाठवले आणि तुझं हे सगळं काय चाललेलं आहे. साक्षी म्हणते, तुझं जे काही वागणं चाललंय ना त्याचा विचार कर, आम्ही तुला त्या घरात आणलं कशासाठी आणलं, एवढं सगळं केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे, आणि तू मात्र अरेरावी करत असते, तुला जराही त्याचं काही वाटत नाहीये, असं साक्षी तिला बोलत असते. प्रिया मात्र ऐकून घेत असते. म्हणजे इथे कान कापलेल्या कुत्र्यासारखी शांत बसून ते सगळं ऐकत असते. इतर वेळी मात्र जे प्रियाचं चवचव असतं ते सुरू असतं आणि आज मात्र शांतपणे सगळं ऐकून घेत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन आणि सायली हे आता साक्षीच्या घराबाहेर पोहोचलेले असतात आणि साक्षीच्या घराबाहेर पोहोचलेले अर्जुन आणि सायली जे दोघंही आहेत तिथं अर्जुन सायलीला समजावून सांगत असतो की हे बघ, काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती विसरून चालणार नाही. तुझ्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे, एक रिस्क आहे, तू जेवढा आत राहशील तेवढी तुझ्यासाठी रिस्क आहे, एवढं लक्षात ठेव, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. कारण त्याचा म्हणण्याचा अर्थच तो असतो की या सगळ्यातून तुला बाहेर पडणं, या सगळ्यातून सगळं हे व्यवस्थित हँडल करणं तेवढंच गरजेचं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे महिपत म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, हिच्याबद्दल ना टाइमपास करण्यात माझ्याकडे वेळ नाहीये, मला निघालं पाहिजे, मी जातोय माझ्या कामाला, असं म्हणत महिपत हा निघत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे साक्षी जी असते ती प्रियाला म्हणत असते, तुझं काय चाललंय ग, तू म्हणजे नक्की काय काम करतेस तिथं राहून, तू नाही त्यांच्या घरात फक्त राहायचंच काम करते का आणि खायचं, म्हणजे तुझ्याकडून एक कामही पूर्ण होत नाहीये, नक्की तुझ्याकडून आम्ही समजायचं काय आहे, असं साक्षी तिला बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, मग काय आता त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन राहू मी, म्हणजे मला कळेल की त्यांचं बोलणं काय चाललेलं आहे. तेव्हा साक्षी मात्र प्रियाला म्हणत असते की हो, वेळ पडली तर तुला तेही करावं लागेल, त्यांच्या बेडरूम मध्ये सुद्धा जाऊन राहावं लागेल, तरच ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. पण एकूण एक गोष्ट कळली पाहिजे. आणि इकडे महिपत मात्र प्रियाला म्हणालेला असतो की तुझ्या ह्या वागण्याने मी जाऊन त्या दामिनीला काय सांगू, की काही नाही, ते दोघं जण फक्त बोलत होते एवढं सांगू का, आणि तिचं बोलणं ऐकून येऊ का तिथं, तुझा उपयोग नाहीये, असं म्हणत महिपत चिडलेलं असतो आणि त्यांचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा साक्षी चिडलेली असते. साक्षी म्हणत असते की हे बघ प्रिया, तुझ्याकडून काम अजिबात व्यवस्थित होत नाही, आम्ही तुझ्याशी प्रत्येक वेळेस व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करतोय, पण तुझ्याकडून कोणत्याच गोष्टी नीट होताना दिसत नाहीयेत, कारण तुझं जे वागणं आहे ते बदलत चाललेलं आहे, असं इकडे साक्षी समजवत असते. सायली आहे ती आता त्यांच्या घराच्या बाहेर थांबलेली असते, म्हणजे साक्षीच्या घराबाहेर पोहोचलेली असते. अर्जुनने तिला व्यवस्थित सांगितलेलं असतं काय बोलायचं आहे, कशा पद्धतीनं बोलायचं आहे, हे सगळं अर्जुनने तिला सांगितलेलं असतं आणि सांगितलेलं असतं व्यवस्थित काळजी घे, कारण तू तिथं आत जात आहे म्हणजे एक मोठी रिस्क आहे, एवढं लक्षात ठेव, असं अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं. आणि सायली ही तिच्या मिशनवरती निघालेली असते. त्याचबरोबर सायली गाडीतून तिची बॅग आहे ती घेते, कारण ॲज अ ब्युटिशियन म्हणून सायली तिथं निघालेली असते, तर त्या गोष्टी तिच्यासोबत जास्त गरजेच्या आहेत ते असणं गरजेचं असतं. महिपत हा घराच्या बाहेर पडत असतो, हे सायली पाहते. महिपत रागातच निघालेला असतो, कारण प्रियामुळे महिपत हा चिडलेला असतो आणि महिपत निघालेला असतो. इकडे सायली तिचं मिशन जे आहे ते पूर्ण करण्यासाठी निघालेली असते आणि काहीही झालं तरीही सायलीला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की नक्की तिथे काय घडणार आहे, नक्की काय करायचं आहे, हे सायलीचं टार्गेट तिने घेतलेलं आहे, तिने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं सायली जी आहे ती महिपतच्या घराच्या बाहेर येते. थोडी रिस्क असते, भीती वाटत असते. महिपत गेटमधून बाहेर पडतो आणि मग सायली आता आत जाते. जेव्हा सायली आत जाते तेव्हा तिच्या डोक्यात अनेक प्रश्न असतात, कारण ॲज अ ब्युटिशियन म्हणून ती तिथे निघालेली असते. तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी कशा पद्धतीनं बोलायच्या आहेत, इथपासूनची सगळी तयारी सायलीला करायची असते, कारण काहीही झालं तरी कोणतीही रिस्क आज ते घेऊ शकणार नसतात, त्यामुळंच तिला ह्या सगळ्या गोष्टी खूप रिस्की वाटत असतात. आणि इकडे प्रियाच्या बाबतीत आता साक्षी भयानक चिडलेली असते, कारण साक्षीने कॉफी आणून दिलेली असते आणि ती कॉफी प्रियाने अंगावर सांडलेली असते.
तेव्हा साक्षी म्हणत असते, त्या अण्णा बोलत असतात ना, तू बावळट आहे, खरंच तू बावळटच आहेस असं म्हणत साक्षी प्रियाला बोललेली असते, जा तिथे आतमध्ये वॉशरूम आहे तिथे जा आणि ते सगळं क्लीन करून घे असं साक्षीने प्रियाला सांगितलेलं असतं आणि प्रियाला वॉशरूमकडे पाठवलेलं असतं. आणि नेमका तेवढ्यातच दरवाजा वाजतो आणि साक्षी दरवाजा उघडण्यासाठी बाहेर येते. आणि मग इकडे साक्षीला इकडे सायली सांगू लागते की ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस, तुम्हाला कॉल केलेला होता, तुमची अपॉइंटमेंट होती आजची. तेव्हा साक्षी म्हणते की हो, आणि साक्षी तिच्याकडे पाहत असते. तेव्हा सायलीला आठवत असतं अर्जुनने तिच्याकडून कशा पद्धतीने ट्रेनिंग करून घेतलेलं असतं, तिला कशा पद्धतीने गोष्टी सांगितलेल्या असतात. अर्जुन म्हणालेला असतो की चैतन्यानं सांगितलेलं आहे की साक्षी ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस जे आहे ना तिथूनच होम सर्व्हिस घेत असते आणि आपल्याला तेच करायचं आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव, ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस, बोल बरं असं म्हणत अर्जुन तिला बोलायला लावत असतो. आणि सायली ते बोलत असते, कारण सायलीला थोडं इंग्लिश शब्द बोलणं अवघड जात असतं. त्यामुळंच अर्जुन व्यवस्थित पद्धतीने ह्या सर्व गोष्टी विचारून घेत असतो आणि तिला सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा सायली म्हणत असते, सायलीला अर्जुन सांगत असतो की हो येते बोलता, आणि सायलीकडून तो प्रॅक्टिस करून घेत असतो. मग यांनी कॉल केलेला असतो की ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेसमधून बोलतोय आणि मॅडम तुमच्या काही अपॉइंटमेंट आमच्याकडे शिल्लक आहेत आणि तुमच्यासाठी आम्ही ऑफरही देत आहे. तेव्हा साक्षी म्हणालेली असते की नाही, नकोय मला तुमच्याकडून अपॉइंटमेंट वगैरे, सध्या मला काही त्याची गरज नाही आहे. परंतु इकडे सायलीनं सांगितलेलं असतं की मॅडम आम्ही तुम्हाला 50% ऑफर देत आहे, कारण तुम्ही रेग्युलर आमचे कस्टमर आहात, त्यासाठी आम्ही ही ऑफर तुमच्यासाठी दिलेली आहे असं सांगितलेलं असतं. आणि मग फायनली इकडे साक्षी तयार होते. साक्षी म्हणते, असंही माझं एखादं तरी फेशियल तुमच्याकडे पेंडिंग असेलच, चालेल तुम्ही या आणि तुमची जी आजची ऑफर आहे ते कळेल. आणि त्यावर सायली तिला म्हणालेली असते की तुमची आजची अपॉइंटमेंट बुक करून आम्ही फायनल ना. तेव्हा साक्षीने सांगितलेलं असतं की हो, कारण सायलीला इकडे टोन बदलून बोलायचं असतं, या सगळ्या गोष्टी घडणार असतात. आणि त्याचबरोबर सायली हे सगळं कसं मॅनेज करणार या गोष्टीची काळजी सुद्धा इकडे अर्जुनला वाटत असते. आणि मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, जमतंय तुम्हाला. आणि फायनली इथंपर्यंत पोहोचतं की अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की चालेल. मग सायली जी आहे ती अगदी व्यवस्थित फोनवरती बोललेली असते आणि त्याचबरोबर इकडे साक्षीची अपॉइंटमेंट सायलीने मिळवलेली असते. आणि मग सायली जेव्हा दारात असते तेव्हा साक्षीला आठवतं की हो, आज मी यांच्याकडे अपॉइंटमेंट बुक केलेली होती. सायली आणि अर्जुन मात्र जाम खुश झालेले असतात. फायनली साक्षीने अपॉइंटमेंट तर दिलेली आहे, परंतु आता पुढच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते, कारण अगदी वाघाच्या तोंडात हात घालण्यापर्यंत गोष्टी कराव्या लागणार असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नसतात. हे सायली अर्जुनलाही माहिती आहे. म्हणून तर अर्जुन हा तिथे बाहेर थांबलेला असतो आणि त्याचबरोबर त्यांनी पुढचं प्लॅनिंगही केलेलं असतं. साक्षी तयार होते. साक्षी म्हणते की चालेल आत येतो असं म्हणत ती सायलीला आत घेते. म्हणजे फायनली आत एंट्री तर मिळालेली आहे, परंतु आता जोपर्यंत तिच्या ब्युटी सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कंप्लीट होणार नाहीत तोपर्यंत तर सायली तिथून बाहेर पडणार नसते. आणि आता हे सगळं मॅनेज करणं, त्याचबरोबर तिथे ते लॉकेट शोधणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते. सायली आता हॉलमध्ये आलेली असते आणि सायली तिथे आलेली असते. नेमकी प्रिया जी आहे ती वॉशरूममध्ये गेलेली असते, त्यामुळंच सायली मोठ्या संकटातून वाचलेली असते. आणि मग साक्षी तिथं म्हणते की आपण वरच्या बेडरूममध्ये जाऊया, म्हणजे तिथं फेशियलसाठी ते इझी पडेल. तेव्हा सायली म्हणते की चालेल. आणि मग ती सायलीला सांगते की तू वरती जा आणि तुझं सेटअप तयार करून घे. त्यानंतर इकडे आता प्रिया बाहेर येते. प्रिया म्हणते, काय कोण आलं होतं? तेव्हा साक्षी सांगू लागते की अगं मी ब्युटी ट्रीटमेंट घेत होते ना, ते फेशियलवाले आलेले एक तिच्याशी बोलत होते. तेव्हा प्रिया म्हणते, होय काय ऑफर काय म्हणत होती ग ती? तेव्हा साक्षी सांगत असते की अगं 50% ऑफ आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अगं मी पण घेऊ का मग माझं मेनिक्युअर पेडिक्युअर आयब्रो त्याचबरोबर फेशियल करून? तेव्हा साक्षी म्हणते, बरं ठीक आहे चल. आणि इकडे सायली येते. सायलीने रूमचा दरवाजा बंद केलेला असतो आणि सायली कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असते, कारण सायलीला काही करून ते लॉकेट जे आहे ते शोधायचं असतं आणि त्यासाठी सायलीचं हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा होणार असतं त्याच वेळी इकडे साक्षी तिला हो म्हणते, कारण साक्षीने तिला सांगितलेलं असतं की चालेल काही हरकत नाही घे तू पण. आणि तेवढ्यातच अश्विनचा फोन येतो आणि अश्विन जो आहे तो प्रियाला म्हणू लागतो की अगं प्रिया, मला काय म्हणायचं तन्वी, अगं मला काय वाटतंय की मी आज लवकर हॉस्पिटलमधून येत आहे, तर मी तुला पिकअप करू का, तू कुठेच आता असं म्हणत अश्विनने फोन केलेला असतो. आणि आता प्रिया म्हणत असते की हो मी इथेच आहे जवळच,
मी येते, चालेल. आणि मग तो म्हणतो की तू बिझी नाही आहेस ना? तेव्हा ती म्हणत असते की नाही बिझी नाही आहे, पण थोडंसं ब्युटी ट्रीटमेंटचं बघत होते, पण ठीक आहे फेशियल वगैरे करायचं तर राहू दे. त्यावर अश्विन मात्र प्रियाला बोलू लागतो की अगं तुला काय गरज आहे, तू एवढी सुंदर आहेस, मग ब्युटी पार्लरमध्ये जायची गरजच काय आहे तुला तशा ट्रीटमेंटची, असं तो बोलत असतो. आणि इकडे साक्षी मात्र प्रियाचे हे गोड गोड बोलणं ऐकत असते आणि म्हणत असते काय आदर्श बायको आदर्श नवरा हे सगळं काय आहे. तेव्हा ती म्हणते की तो जो अश्विन आहे ना तो माझ्या मुठीत आहे, तो माझ्या प्रेमात वेड आहे ना, तोपर्यंत हे सगळं चांगलं चालणार आहे, तो माझी बाजू घेतो. आणि जर का असा काही प्रॉब्लेम झाला, उद्या तो माझ्या विरोधात गेला तर मला सुभेदारांच्या घरात राहणं खूप अवघड होणार आहे. हे सगळं चाललेलं असतं, त्यामुळं मला आता निघावं लागेल. चालेल तू कर आता एन्जॉय, असं म्हणत प्रिया तिथून जाते. तेव्हा साक्षी प्रियाकडे पाहत असते. प्रियाचं जे मूर्खपणाचं वागणं असतं ते सुद्धा साक्षीच्या लक्षात आलेलं असतं आणि साक्षीला मात्र कळून चुकलेलं असतं की ही मूर्ख मुलगी आहे. इकडे सायलीने कपाटामध्ये शोधाशोध केलेली असते, पण तिला काहीच त्याच्यामध्ये सापडलेलं नसतं आणि ती मात्र म्हणत असते की नाही काही नाही सापडलेलं, असं तिने स्पष्ट सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन जो असतो तो म्हणत असतो की नाही सायलीने लवकर बाहेर आलं पाहिजे, नाही तर खूप अवघड होणार आहे. या सर्व गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. मिसेस सायली तिथे आज जास्त वेळ थांबता कामा नयेत, असं डोक्यात चालू झालेलं असतं. आणि इकडे अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की नक्की काय झालं असेल आतमध्ये. आणि इकडे प्रिया जी आहे ती बाहेर पडत असते आणि तेव्हा मात्र इकडे सायली तिथं आतमध्ये असते आणि साक्षी म्हणत असते अजून तू सेटअप केलेलं नाही आहेस का? तेव्हा सायली म्हणते की हो करते मॅडम, मी चालूच आहे माझं. तेव्हा साक्षीला ती सांगते की तुमची ज्वेलरी काढून ठेवा. आणि जेव्हा इकडे ज्वेलरी काढली जात असते तेव्हा मात्र इकडे साक्षी इकडे प्रिया सायली जी आहे ती एकटक पाहत असते, कारण तिच्या गळ्यामध्ये असलेलं लॉकेट कोणतं आहे या सगळ्या गोष्टी तिला पाहायच्या असतात आणि म्हणूनच हे सगळं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली जी आहे तिच्याकडे एकटक पाहत असते आणि म्हणत असते की ते हातातलं तुझं जे आहे ना, हात काढ साक्षी बाजूला, हात काढ, काहीही झालं तरीही तू लवकर हात बाजूला घे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन वाट बघत असतो. अर्जुन म्हणत असतो की सायली माझा कॉल उचल, काही झालं तरी माझा कॉल उचल सायली, कारण ते गरजेचं आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच अर्जुन तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुनला मात्र कळतच नाहीये की ही अजून जरी फोन उचलत नाहीये नक्की काय प्रॉब्लेम तर नसेल ना. इकडे साक्षी ज्वेलरी जी आहे ती काढत असते आणि सायलीचं लक्ष मात्र साक्षीच्या ज्वेलरीकडे असतं. आणि मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली जी आहे ती आता एक वेगळी गोष्ट शोधायची आहे म्हणून तिथं आलेली आहे. आणि मग सायलीला काही करून तिने जी ज्वेलरी काढून त्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली आहे ती ज्वेलरी आहे ती पाहायची असते. आणि त्यामुळंच सायली जी आहे ती साक्षीच्या ज्वेलरीकडे पाहण्यासाठी एक नाटक करते. आणि जे नाटक असतं ते म्हणजे खोकला येण्याचं, कारण खोकला येण्याचं नाटक करायचं आणि सायलीला बाहेर पाठवायचं, साक्षीला बाहेर पाठवायचं आणि पाणी आणायला लावायचं, हा सगळा सायलीचा प्लॅन असतो. इकडे अर्जुनचा फोन आलेला असतो. अर्जुन तिला म्हणत असतो की अगं बघ काय होतंय का ते तुझ्याकडून, असं म्हणत त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली सांगत असते हो ते यस शेपचंच मी लॉकेट शोधत आहे, पण मला ते अजून मिळालेलं नाही, मी शोधण्याचा प्रयत्न करते, तुम्ही थांबा जरा मी बघते, असं म्हणत सायलीने साक्षीची सगळी ज्वेलरी तिथं बाहेर काढलेली असते आणि त्याच्यामध्ये शोधाशोध सुरू केलेली असते. आणि तेवढ्यातच साक्षी तिथं आलेली असते आणि साक्षी मात्र सायलीचं हे फोनवरचं बोलणं ऐकते. आता ते कितपत ऐकले किंवा सायली कसं मॅनेज करणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.